महायुतीमध्ये काही जागांवर अजूनही तिढा कायम आहे। त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वर्षा निवासस्थानी मंत्री आणि काही वरिष्ठ आमदार यांची बैठक घेतली आहे। या बैठकीत मंत्र्यांनी काही प्रश्न मांडले, तसंच आक्रमकपणे नाराजीला वाचाही फोडली आहे। ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर हे मतदारसंघ सोडू नका अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे। आपण युती धर्म पाळतोय, पण मित्रपक्ष पाळतायत का असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आलाय। चर्चा होते, चर्चेमध्ये बऱ्या सगळ्या गोष्टी तेवढी तर मोकळीक आम्ही देतो बोलायला आणि सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही निर्णय घेतो। आणि महायुती आहे, महायुतीमध्ये कोणी कोणाची कोंडी करावी, कोणी कोणाला थांबवावं असं आम्ही नाही करत। तिकडे सगळं चालू आहे। ती कोंडी फोडण्याचं जर काम करा तुम्ही पत्रकारांनी त्यांना विचारून। आमच्यामध्ये काही गैरसमज नाहीत। एक एक करून यादी जाहीर होते, सगळ्यांना न्याय मिळेल आणि नक्कीच यामध्ये चांगले उमेदवार जे आहेत ते उमेदवारी त्यांना मिळेल। तर मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत नेमकं काय झालं आपण ते पाहूया। काही मंत्री आणि आमदारांनी बैठकीत नाराजीला वाचा फोडली। धाडस करून उठाव केला म्हणून मित्रपक्षाला सत्तेची फळं मिळाली आहेत, त्यामुळे आपलं महत्त्व कमी होतंय, आमदारांनी बैठकीत हे वक्तव्य केले। परभणी, उस्मानाबाद हे हक्काचे मतदारसंघ देऊन आपण युती धर्म पाळला। आपले मित्रपक्ष युती धर्म प्रामाणिकपणे पाळतायत का असा सवाल या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आला। रायगड आणि शिरूरमध्ये अपमान गिळून प्रचार सुरू केलाय। तर ठाणे, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर अजिबात सोडू नये अशी आग्रही भूमिका यावेळी मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आली। पालघरही मित्रपक्षांना देऊ नका असंही सांगण्यात आलंय। तडजोडी कराव्या लागतात, पण खासदारांवर अन्याय होणार नाही असं मग मुख्यमंत्री म्हणाले। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।